जरी माणूस नसला तरी त्याची शिकवण आपल्यासोबत नेहमी राहते. ती कशी तर पुढे सांगणारच आहे व्हिडिओच्या मार्फत. हॅलो नमस्कार, मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे आदिरामम. तर आज आहे 14 म्हणजे पौर्णिमेच्या आदल्या दिवस जो असतो तो असतो 14चा. आणि आज मला लावायची होती कुळाचारची आरती. त्यासाठी मी संपूर्ण जो स्वयंपाकाला आहे तर लागलेली होती. हा स्वयंपाक असतो तो पूर्ण सोहळ्यातला असतो. इथे वरण भात आणि पुरण लावून दिलेलं होतं. कणिक वगैरे जे आहे पुरणासाठी भिजवून ठेवलेली होती पुरणपोळ्यासाठी. इथे भज्यांचं पीठ आहे ना ते भिजवून ठेवलेलं होतं. आणि कढीसुद्धा मी इथे जे बॅटर आहे ते बनवून घेतलेलं होतं. आणि हे सगळं होईपर्यंत म्हटलं चला ह्या ज्या कुंड्या आहेत ना याला होल पाडून घेऊयात. कारण या गॅस चालू आहे तोपर्यंत हे जे पेंचेस असतं ना ते गरम करायला ठेवलं होतं. आणि इथे संपूर्ण ह्या ज्या कुंड्या आहेत ना त्याला मी होल पाडणार आहे. कारण आता पावसाळा लवकरच चालू होणार आहे. आमच्याकडे पूर्ण जून संपलेला आहे तरी पण अजून पाऊस मात्र झालेला नाही आहे. सगळीकडे पावसाच्या पाण्यामुळे ना वाहून निघते. भरपूर ठिकाणी पावसामुळे भरपूर नुकसान झालं आहे. पण आमच्याकडे मात्र अजूनही पाऊस नाही आहे. काय करावं, या खानदेशमध्ये पाऊसच कमी पडतो. असो, पण काय आता सगळ्या कुंड्यांना ना मी आता होल पाडून घेतलेला आहे. आणि आपण असतो ना किती बायका हुशार असतो, प्रत्येक ठिकाणी आपल्याला बचत करायची. ते गॅसची बचत करण्यासाठी ना मी ते कुकर चालू असतानाच या प्लॅस्टिकच्या कुंड्यांना ना मी होल पाडून ठेवलेलं होतं. आता आहोनी ह्या मार्केटमधून आणल्या होत्या. म्हटलं चला बाकीच्या ज्या आहेत ते ऑनलाईन मागूयात. आणि ह्या ज्या आहे ना सगळ्या कुंड्यांना होल पाडून घेतली. इकडे होल पाडल्यानंतर ना मी माझी पूजा जी आहे ते करून घेतली होती. म्हटलं सगळ्यात अगोदर आपलं जे देवाचं काम असतं ते पूर्ण करून घ्या. तिकडे देवाची पूजा वगैरे झाली आणि संपूर्ण देवाची रचना जी आहे मांडणी आहे ती व्यवस्थित करून घेतली. आणि मग काय आदू पण उठलेली होती. आदूची आंघोळ वगैरे घातली. तिला ना चहा वगैरे काही घ्यायचा नसतो, दूध पण ती पित नाही. आणि आज तिला कोल्ड कॉफी प्यायची होती. म्हटलं चला कोल्ड कॉफी करून देऊयात, कारण मुलं जे मागतात ते आपल्याला द्यायलाच हवं. आणि आज ती पहिल्यांदा गॅसच्या ओट्यावर बसलेली होती. कारण आज मी कुळाचाराचा स्वयंपाक करते आणि आमच्याकडे ना हा स्वयंपाक आहे ना पूर्ण सोहळ्यामध्ये असतो. आज जरी माझ्या सासूबाई असत्या ना तर त्यांनी अजिबात तिला किचनमध्ये सुद्धा येऊ दिलं नसतं. आणि आम्ही जेव्हा स्वयंपाक करतो ना तेव्हा सुद्धा आम्हाला किचनमध्ये आल्यानंतर संपूर्ण कोरे कपडे घालूनच स्वयंपाक करायचा असतो. अजिबात कुठेच शिवायचं नसतं. चप्पलला सुद्धा शिवायचं नसतं, झाडूला सुद्धा शिवायचं नसतं आणि इतर जे नळं असतात त्याला सुद्धा शिवायचं नव्हतं. इतकं आमच्या सासूबाईंच्या काळामध्ये स्ट्रिक होतं. आणि ती शिकवण आहे ना अजूनही लक्षात आहे. आता तरी एवढं पाळल्या जात नाही. आणि तरी पण काही गोष्टी आपण फॉलो करायला हवं. कारण की आपण जर फॉलो केलं तर आपली पिढीला पण आपण सांगू शकतो. म्हणून मी ह्या गोष्टी बऱ्यापैकी करत असते. इथे ना माझा कुकर ऑलमोस्ट झालेला आहे. वरण झालं आहे, भात झालं आहे आणि पुरणाची डाळ आहे ना ती खूप छान शिजलेली आहे. हे जे पुरण आहे ना मी आज वेगळ्या पद्धतीनं केलं आहे. मी अगोदरच डाळीमध्ये साखर टाकून जे आहे ते छान असं पाकावरी देते. पण मी यावेळेस डाळ जी आहे बारीक करून घेतली आणि जेवढी डाळ घेतली होती ना तेवढी साखर टाकली. आणि साखर टाकल्यानंतर ना छान असं हलवून घेतलं. त्याच्यामध्ये ना गूळसुद्धा टाकलेला आहे. गूळ टाकल्यामुळे कलर पण छान येतो, चव पण चांगली लागते. आणि इथे ना मी तांदळाची खीर जी आहे बनवून घेतलेली होती आणि याच्यामध्ये टाकून ठेवलं होतं मी कटाच्या आमट्यासाठी डाळ काढून ठेवलेली होती. इकडे गूळ टाकून जे आहे ना छान असं मेल्ट व्हायला होऊ दिलं होतं. इकडे ना कांदा लसण न टाकता इथे भेंडीची भाजी जी आहे बनवून घेतलेली होती. पुरणामध्ये पण जायफळ टाकून घेतलं होतं. आणि हा जो स्वयंपाक असतो ना हा पूर्ण कांदा आणि लसूण न टाकता करायचा असतो. याच्यामध्ये ना अजिबात कांदा तुम्हाला टाकायचा नसतो. हा संपूर्ण जो स्वयंपाक आहे ना एकदम सात्विक पद्धतीने केलेला असतो. इकडे माझं ना पुरण आहे ना बऱ्यापैकी छान असं मस्त होत आलेलं आहे. आणि इतकं सॉफ्ट आणि इतकं छान झालं होतं ना पेड्यासारखं. आणि खूपच मस्त झालेलं होतं हे पुरण. आणि यावेळेस ना मी फर्स्ट टाईम जायफळ टाकलेलं होतं आणि ते जायफळ टाकल्यामुळे ना अरोमा एकदम छान येत होता. आणि आता हे ना माझं पुरण जे आहे ना खूप परफेक्ट असं झालेलं आहे. कारण की याच्यामध्ये ना जो चमचा आहे तो स्ट्रेट उभा राहिलेला आहे. जो तुमचा चमचा इकडे तिकडे जर सरकला तर समजून जायचं की अजून 2-3 मिनटं आपलं पुरण जे आहे ते होऊ द्यायचं. इकडे पुरण होईपर्यंत ना आमचं आलं होतं आज बेसिंग. कारण की आम्हाला ते बेसिंग लावायचं होतं ना ते आलेलं होतं. आणि भरपूर दिवसापासून आम्ही वेट करतो कारण की हे जे आहे ना ऑनलाईन मागवलेलं होतं. मग काय बेसिंग वगैरे जे आहे आलेलं होतं आणि ते पण मस्त आलेलं होतं. इकडे मी मी कढीला फोडणी देते. आणि ही जी कढी ना थोडीशी वेगळ्या पद्धतीची केली. आधी फोडणी दिली आणि मग ते जे कच्चं बॅटर असतं त्याच्यामध्ये ही फोडणी टाकली. ही जी कढी ना खूप छान लागते. ताक आणि बेसन छान असं मिक्स करून घ्यायचं आणि एकत्र करून त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून आहे ना साईडला ठेवायचं. मग काय फोडणी करताना ना हिंग, कढीपत्ता, मेथीदाणे आणि अद्रक पेस्ट फक्त एवढंच टाकायचं असतं आणि मस्त अशी फोडणी द्यायची तुपाची. आणि ही जी कढी ना खूप छान लागते. एकदा ट्राय करून पहा, खूपच मस्त लागते. इकडे माझं पुरण आहे ना थंड झालेलं होतं. आता त्याच्या आरत्या करायला घेतलेल्या आहे. आणि ह्या ज्या आरत्या आहेत ना संपूर्ण करून घेतलेल्या होत्या कारण आरती लावायची होती. खालच्या घरातली पण पूजा करायची होती, ती दादाने करून घेतलेली होती. आता काय फक्त आरती करायची आणि जोगवा मागायचा होता. मग काय संपूर्ण जे आरतीचं ताट आहे ते सुद्धा तयार करून घेतलं. स्वयंपाक जो आहे पटकन करून घेतला. तर आता बऱ्यापैकी स्वयंपाक माझा जो आहे झालेला होता. तर फक्त पोळ्या बाकी होत्या आणि पोळ्या ना आजच्या इतक्या छान आलेल्या होत्या. आणि पुरण जे आहे ना ते खूप पेड्यासारखं झालेलं होतं. त्यामुळे ना मला पुरणपोळ्या करायला खूपच मस्त वाटत होतं आजचं. आणि ही जी पद्धत आहे ना खूपच छान होती, खूपच मस्त. जर तुम्ही नवख्या जर असाल ना तर या पद्धतीचं पुरण करून बघा. तुमचं पुरण अजिबातच फसणार नाही आणि परफेक्ट बनेल. आता संपूर्ण माझा स्वयंपाक जो आहे रेडी झालेला आहे.
मग ते करायची होती. कोशिंबीर ती की मी केलेली नव्हती, फक्त दही ठेवलेलं होतं. आणि आता कोशिंबीर वगैरे झाल्यानंतर संपूर्ण माझं ताट जे आहे रेडी झालेलं आहे. मी देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी निघालेली होती. आता सासूबाईला जाऊन आता वर्ष होईल, पण तरी त्यांच्या बऱ्या ज्या गोष्टी असतात त्या आजही आठवतात. जरी त्या नसल्या ना, त्यांच्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून मी एक एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करते, कारण की आपल्यालाही त्या गोष्टी लक्षात राहायला हव्या आणि यायला हव्या. मग काय देवाची आरती वगैरे केली, जोगवा जो आहे मागून घेतला, सगळ्या वरती आल्यानंतर परत कांद्या लसूणचा स्वयंपाक केला, कटाची आमटी वगैरे आहे करून घेतली, सगळ्यांची जेवण वगैरे झाली आणि मग काय एवढी भांडी जी आहे घासून घेतली. घरामध्ये फक्त इनमिन 3 लोक, पण भांडी मात्र असंख्य निघतात, कारण की जरी आपल्याला थोडासा जरी स्वयंपाक कधी करायचा म्हटलं ना, तर भांडी भरपूर निघत असतात. तोपर्यंत इकडे ना हे दादा पण आलेले होते. त्यांनी मस्त असं बेसिंग वगैरे आहे ते लावून दिलेलं होतं आणि हे बेसिंग लावण्याचा ना भरपूर असा फायदा होणार आहे, कारण की आमच्या आदिराला सतत हात धुवायला आवडतात आणि आता ना ती खूप खुश होणार आहे, कारण की हे बेसिंगचे ना मी खूप दिवसापासून वाट बघत होतो. आम्हाला याच कलरचं हवं होतं, कारण की ते फरशीवर मॅचिंग होणार होतं. फायनली आम्हाला ऑनलाईन ते मिळालं आणि आम्ही ते आता घेतलेलं होतं. मग काय वरती आल्यानंतर ना हे संध्याकाळी हे टेरेसवर मी आलेले होते. आता माझं हे छोटंसं गार्डनिंग आहे आणि इथे ना आता या झाडांकडे ना अजिबात लक्ष देणं झालं नव्हतं. म्हटलं चला आता या ज्या कुंड्या आणलेल्या आहेत त्या आपण इथे टाकून ज्या आहे ना, आता बऱ्यापैकी आपलं टेरेस छान करूयात. म्हणून इथे ना मी हे जे झाड आहे ना याचा बऱ्यापैकी कमी करण्याचा प्रयत्न करत होते, कारण हे जे झाड होतं ना माझं मोठं, ते अजिबात या छोट्या कुंडीमध्ये बसत नव्हतं. मग काय नवऱ्याला परत मार्केटमध्ये पाठवलं आणि त्यांना सांगितलं की मोठ्या कुंड्या ज्या आहेत त्या घेऊन या, आपण या झाडांसाठी मोठी कुंडी आणूयात. आणि ह्या ज्या माझ्या ग्रो बॅग आहेत ना, याला साधारणतः 3 ते 3.5 वर्ष झालेली आहेत आणि ह्या उन्हात ठेवूनमुळे ना त्या टरकल्या आहे, म्हणजेच फाटलेल्या आहे. मग काय त्यांच्यासाठी नवीन त्या ज्या आहे आणलेल्या आहे आणि आता लवकरच माझं जे टेरेस गार्डन आहे ना ते छान असं तयार होईल. मग काय आम्ही आलो होतो मग रिलायन्स मॉलला. तिथे आम्हाला घ्यायचं होतं वॉशिंग मशीनचं लिक्विड, जे की म्हटलं चला ऑफरमध्ये असेल तर काहीतरी मिळेल, कारण आता पावसाळा चालू झालेला आहे, कपडे लवकर सुकणार नाही आहेत, म्हणून त्याची ही पूर्वतयारी करण्यासाठी मी आलेलो होतो. पण इथे काही ऑफर वगैरे नव्हती. मग मला या भांड्यांच्या सेक्शनमध्ये गेलो होतो आणि इथे इतक्या सुंदर सुंदर कढई वगैरे होती आणि मला सेम याच पद्धतीची कढई घ्यायची आहे. मला काचेची झाकण असलेली कढई घ्यायची आहे. तुम्हाला काय वाटते की अशी कढई घ्यायला हवी का? ही जे सेफ असते का ही काचेची कढई, म्हणजे काचेचं जे झाकण असतं ते? मला सुद्धा एकदा नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की मला घ्यायची आणि त्यासाठी मी भरपूर दिवसापासून वेट करते. मला इथे ना बऱ्याचशा गोष्टी इथे खूप आवडलेल्या आहेत. म्हटलं चला काहीतरी ऑफर वगैरे असेल तर बऱ्याच गोष्टी आपण घेऊन जाऊ शकतो, पण इथे ऑफर वगैरे नाही आहे. ऑगस्टमध्ये ऑफर लागणार आहे आणि तोपर्यंत मला वेट करावं लागणार आहे, कारण ह्या ज्या गोष्टी मी माझ्या बकेट लिस्टमध्ये टाकून ठेवलेल्या आहे. आणि आज अनुदानाने ना आम्ही तिघांनी सेम घातलेलं होतं. मग काय छोटासा एक फोटो बनतोच ना. आणि आज आमच्या आदू ना बघा काय म्हणते, कोणते ग्लास आहे? रागच असतं ना बालपण. सोन्याचा ग्लास मिळाल्यानंतर तो किती तुझा आनंद, पण ते सोन्याचे नाही आहेत. ते छान असं कोटिंग केलेलं होतं गोल्डनमध्ये. आणि मग काय घरी येता छान असं गार्डनमध्ये गेलो, आधीने मस्त असा एन्जॉय केला. आणि आम्हाला ना एक मुलगी इथे एक छान अशी खेळताना दिसली. तिला ना तिचे आई बाबा कुठे होते हे माहीतच नाही, पण ती खूप बिंदास होती. पण मला असं वाटते की एवढ्या छोट्याशा लहान लेकराला ना इकडे तिकडे सोडून न जाता त्याचा हात धरून त्याच्यासोबत राहावं असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. बाय.